नवी मुंबईतील बाबूराव रामिष्ठे माथाडी कामगार सहकारी पतपेढीत तब्बल 6 कोटी 67 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आलाय। माथाडी कामगारांच्या आर्थिक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या पतपेढीत कथित गैरव्यवहाराप्रकरणी 7 पेक्षा अधिक जणांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। दाखल गुन्ह्यानुसार प्रदीप रामिष्ठे, सचिन देवकाते, उमेश केसरे, भारत मोटे, किरण मोटे आणि शैलेश धुमाळ यांच्यासह पतपेढीचे व्यवस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। माथाडी कामगारांच्या नावाने कथित बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून त्यांच्या परस्पर पतपेढीतून तब्बल 6 कोटी 67 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणामुळे माथाडी कामगारांच्या आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित झाले असून एपीएमसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। मी त्या पतसंस्थेचा सभासद नाही। त्या पतसंस्थेचं कर्ज काढण्यासाठी आपल्याला एक 14 पानाचा अर्ज असतो, तो अर्ज भरावा लागतो, तिथे सभासद व्हावं लागतं। त्यानंतर आपल्याला अर्ज दिल्यानंतर 15 दिवसांना ते मीटिंगला जाऊन ते पास करून 25 लाख रुपये कर्ज तुम्हाला बसतंय का तुमच्या पगारावर हे बघितलं जातं। त्यानंतर आपल्याला अर्जानंतर तुमची छाननी करून तुम्हाला ते कर्ज तुमच्या अकाउंटवर चेक वाटला जातो, पण आमच्या अकाउंटवर ते आलेलं नाही। प्लस आम्ही त्या संस्थेचे सभासद नाही आणि त्या युनियनचे सभासद नाही आणि बाबूराव रामिष्ठे ह्या पतसंस्थेचा आमचा काही सुद्धा विषय नाही। आणि आमच्यावर 25 लाखाचं कर्ज लेटर आल्यानंतर कर्ज घेतलेलं आम्हाला भरणा करा म्हणून आता थकीत कर्ज त्यांनी भरा म्हणून सांगितलंय। मग त्याचे पूर्णपणे नाटक असं केलेलं आहे त्यांनी की उडवाउडवीचीच उत्तर दिलेली आहे तिथे गेल्यानंतर। मी माथाडी कामगार असून बाबूराव रामिष्ठे पतसंस्थेने 22 माथाडी कामगारांच्या वरती 25 लाखाचे कर्ज काढून ती रक्कम अफरातफर त्यांच्यामध्ये केलेली आहे। त्या रकमेची आम्हाला कुठली कल्पना नाही, त्या संस्थेचे आम्ही सभासद नाही, त्या संस्थेकडे आम्ही कर्जाची मागणी केलेली नाही। ज्या वेळेला आम्हाला नोटीस घरपोच झाले त्यावेळेला आम्हाला समजले की आमच्या नावावरती त्यांनी 25 लाखाचा बोजा चढवलेला आहे। त्यावेळेला सर्व माथाडी कामगार त्यांच्या पतसंस्थेमध्ये गेले असता त्याची चौकशी केल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये हे निष्पन्न झालं आणि त्यांना आम्ही जाब विचारला तर त्यांनी बोलले की आम्ही हे रकमेची अफरातफर केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक दोन कामगारावरती कर्ज काढलेलं नसून अशा 22 दीपक फर्टिलायझर 6289 टोळी क्रमांकामध्ये झालेला प्रकार समजल्यानंतर इतरही शेकडो कामगारांच्या वरती अशा रकमेची त्यांनी अफरातफर केलेली आहे। आमच्या कामगाराला आकाश जगताप याला प्रथमतः नोटीस आली कर्ज भरण्यासंदर्भात। त्यावेळेस आम्ही आमच्या टोळीतील 2 मुकदम किरण मोटे आणि भरत मोटे यांना आम्ही विचारणा केली असता की हे काय प्रकार आहे, तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तर दिली की नाही हे चुकून आलेलं आहे। मग आम्हाला असा 2-3 दिवसाचा कालावधी दिला आणि त्या दिवसापासून आम्ही विचारणा केली असता पुन्हा आम्ही त्या पतपिढीमध्ये गेलो की रामिष्ठेमध्ये विचारण्यास हे काय प्रकार आहे, तर ते म्हणले हे तुम्ही लोन काढलेले आहेत पण आम्ही तुमच्या पतसंस्थेत कधी आलेलो नाही, आम्ही सभासद नाही तुमच्या पतपिढीचे आणि हे आम्हाला तुम्ही नोटीस कशी काय दिली। तर काय आमच्याला घरी पत्राद्वारे आले, काहींना तिथं बाय हँड देण्यात आले आणि त्याच्यानंतर आम्ही असं उघडकीस आले की 22 कामगारावर आमच्या 6289 टोळीतील माथाडी कामगारांना असे बोगस कर्ज काढलेले आहे आणि प्रत्येकी रक्कम 25 लाख रुपये प्रमाणे काढलेली आहे। आणि हे रक्कम काढताना आमच्या कामगारांना कुठल्यालाही माहीत नाही आणि आमच्या खोट्या सह्या, खोटी डॉक्युमेंट हे त्यांनी वापर केलेला आहे। नक्की प्रकरण हे झालेलं आहे की आमच्या टोळीतील आकाश जगताप म्हणून एक कामगार आहे, त्यांच्या नावे एक नोटीस आलेले। ते नोटीस असं आलं होतं की पैसे भरा म्हणून बाबूराव रामिष्ठे पतसंस्थेनं नोटीस दिलं होतं की तुम्ही कर्ज उचललेलं आहे आणि ते कर्ज भरा म्हणून। तर ते कर्ज त्यांनी उचललेलंच नव्हतं। मग ते आम्ही चौकशी करण्यासाठी गेलो तिथं, तर तिथं एक आमच्यातले 22 कामगार म्हणून असे तिथं त्यांनी लिस्ट दिली की 22 कामगारांनी तुम्ही कर्ज घेतलेलं आहे। तर आम्ही म्हणलं 22 कामगारांनी आम्ही कर्ज घेतलेलं नाही, आम्ही तुमच्या पतपेढीतही आलेलं नाही, आम्ही तुमच्याकडे फॉर्मही भरलेला नाही, कधी मागणीही केलेली नाही आणि तुम्ही डायरेक्ट आमच्या नाव कर्ज असं टाकलं कसं? आम्हाला माहिती नाही, आम्हाला सही नाही आमची, कधी आधार कार्ड घेतलं नाही, पॅन कार्ड घेतलं नाही, बोगस कर्ज चढवलंय। तिथून लेटर आल्यानंतर आम्हाला कर्ज भरा म्हणून सांगितलं त्यांनी, थकीत जे कर्ज आहे ते आल्यानंतर आम्ही घाबरलो। आम्हाला का कर्ज आम्ही एवढं घेतलं नाही, कधी सभासद नाही, की कर्ज एवढं आमच्या नावावर चढवलं कसं ते आम्हाला कळल्यानंतर आम्ही धाव घेतली पोलिसाकडे, पतपेढीकडे जाऊन बघितली, चौकशी केली। आम्ही म्हटलं सभासद नसताना आमच्या नावावर एवढं कर्ज कसं काय चढलं, ते आम्हाला न्याय भेटावा एवढी आमची। हमारी नोटिस पोस्टर आ रही, घरी आ रही।
त्या राहण्या पत्त्यावर बाबूराव रामिष्टे या पतपेढीने मला नोटीस पाठवली होती की तुमचं कर्ज थकीत आहे आणि त्याच्यात असं पण लिहिलं आहे की दंड पण त्याच्यात लावलेला आहे भोगसमध्ये. पण तुम्ही हे लोन घेतलेलं नाही ना, तुमची कागदपत्र कशी काय गेली? ते कागदपत्र आता ते आमच्या 2 मुकदमा आम्हाला माहीत नाही कशी गेली, कोणी दिली, त्या आम्हाला सह्या पण कोणी केल्या आम्हाला पण काहीच नाही माहिती, पतपेढी पण माहीत नाही कुठे येते. आमच्या टोळीमधून एक 4 वर्षापूर्वी राजीनामा देऊन गेलेला एक माणूस आहे सचिन देवकाते म्हणून. हा माणूस मास्टर माइंड आहे त्याच्यामध्ये. तो वरच्या पतपिढीमध्ये बसण्या उठण्यात कायम आहे, त्यांच्यामध्येच तो सेक्रेटरीमध्ये काय आहे तो. तर त्यांनी ह्या 2 मुकदमाला हाताशी धरून एवढ्या माणसाची फसवणूक केलेली आहे आणि आता ती तिघं फरार आहेत पैसे भरतोमोर. आज आमच्या एका माणसामागं 5 माणसं घरी खायला येते. आमचं खायचं वांदा आहे. आज कंपनी आमची बंद आहे. विचार करण्याची गोष्ट, आम्हाला कंपनीत जाया याला सुद्धा आमच्याकडे पैसे नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दोघांना फोन केले ते आता फोन उचलत नाही, काय नाही. आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन अफेअर केलेलं आहे, नोंद झालेलं आहे. आता पोलीस त्यांना वॉरंट काढतील किंवा काय, हा वेगळा भाग आहे. परंतु आत्ता आम्ही खायचं काय, दोन्ही पतपिढीत आमचं घरासाठी किंवा आम्ही कामाला लागायसाठी खालच्या पतपिढी, आम्ही ज्या पतपिढी आम्ही रजिस्टर आहे त्या पतपिढीत आमच्यावर कर्ज आहे 10-12 लाख रुपये, वरून परत ह्या 25 लाख रुपये. आम्ही हप्ता कुठून भरणार? आम्हाला एकदम न्याय म्हणजे ताबडतोब पाहिजे, नाहीतर आम्ही 4 दिवसात उपोषणाला बसणार आहे. कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.